आता मी आज तुम्हाला सिंहाची गोष्ट सांगणार आहे. तर सगळे प्राणी, एक जंगल होतं, याच्यात सगळे प्राणी मिळून राहत असतात. सगळे प्राणी एक दुसऱ्याचे मित्र असतात, पण या मित्रांमुळे मुलींना खूप त्रास होत असतं. एक दिवस ते जंगलचे राजा शेरखानच्या विरुद्ध जाऊन फाईट होते आणि मध्ये शेरखान सगळे तळावर सुकून गेले, म्हणजे वाहून गेले. आणि तुझ्याकडे भरलेला पुरा तळा आहे, तर मग तू एक काम कर, कुणाला तळ्याचा पाणी पिऊच नको तू. शेरखान म्हणतो तू बरोबर बोलतीयस. तर मग एक दिवस पाकर म्हणतो, मुलाला ताण लागली आहे, काहीतरी करणार. तो म्हणतो तुम्ही चिंता करू नका, मी काहीतरी करतो. मग तो मुलगा शेरखानकडे जातो आणि म्हणतो, हे बघा शेरखान, सारे नदी तलाव म्हणजे सगळे नद्या वाहून गेली आहे, म्हणजे सुकली आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या तलावातलं पाणी सगळे जनावरांना पाणी पिऊ द्या. शेरखान म्हणतो नाही, एक गोट पण मी तुम्हाला नाही पिऊ देणार. तो मुलगा म्हणतो, पण तुम्ही तर या जंगलाचे राजा आहात, तुमची प्रजा पाण्यासाठी तरसली आहे, काहीतरी करा राज्य. तेव्हा शेरखान म्हणतो, मी तुमच्यामुळे सध्या आमच्या मुलगाचा जीव का धोक्यात टाकू, तर चलता इथून. तेव्हा शेरखानचे मुले जोरजोरात हसू लागतात. तर मुलगा तिथून निघून जातो. माका विचारतो, खरंच आम्हाला पाणी नाही मिळणार का? मुलं, जर पाणी नाही मिळालं तर आम्ही मरून जाऊ. तर मग तो मुलगा म्हणतो, जोपर्यंत मी निघत आहे तोपर्यंत काहीही होऊ देणार नाही, जोपर्यंत मी निघ. मग त्याने विचार केला त्या मुलाने, जर सगळे प्राण्यांचा जीव वाचवायचा आहे तर एक नदी खोदावंच लागेल. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. विहीर बनताच तो मुलगा म्हणतो, पद्धतीने जागा आणि चारी दिशेने मोठमोठ्या दगड ठेवा, कारण कोणताही प्राणी पळाला नाही पाहिजे. सगळ्यांनी एक एक दिशेकडे एक दगड ठेवला आणि सगळे निघून गेले. शेरखानचा जो तलाव आहे तिथे शेरखानाची सिंहानी आराम करत आहे आणि ती दुसरे गोल्डन सिंहाचे पाय दाबत आहे. तेवढं शेरखानचे पोरं खेळता खेळता त्या विहिरीत जाऊन पडतात आणि वाचव म्हणतात. शेरखान म्हणतो, हातवाच्या मुलांचा आवाज आहे, लोक चला. तेव्हा तो मुलगा म्हणतो, वाटतं कोणी विहिरीत पडलाय. असं म्हणतो, येतात शेरखानच्या मुलं यांना वाचवायला पाहिजे. तेव्हा माकड म्हणतं, थांबा मुला, तू माकडपासून माणूस तर बनलाय, पण तुझा मेंदू वाढला नाही आहे असं वाटतंय. तर मग मुलगा म्हणतो, तू असं का म्हणतोयस? तर माकड म्हणतो, मला हे म्हणायचं आहे की शेरखानने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्याकडे मदत मागितली पाहिजे. तर तिचा मुलगा म्हणतो, समजलं, म्हणजे शेरखानच्या म्हणण्यावरून आपण त्याच्या मुलाला जर वाचवलं तर शेरखानचे उपकार होते. माकड म्हणतो, हा जमिनीवर शेरखान कोणत्याही प्राणीला आपल्या तळावरचं पाणी पिऊ देणार सगळ्यांना, तर आपण त्याच्या मुलाला वाचवलं तर. इकडे मुलांचा आवाज ऐकून शेरखान म्हणतो, मी येतोय मुलांनो, मला तुमचा आवाज ऐकू येतं. तेव्हा विहीर पाशी. तर मग मुलगा म्हणतो, शेरखान येतोय, सगळे लपून जा. सगळे जनावर लपून जातात. तर मग पोळ्या म्हणतात, आम्ही शेरखान येऊन आपल्या पोळ्यांना आवाज येतो,
मी आलोय मुलांनो, तुम्ही कुठे आहात? दोन्ही पोरं म्हणतात आम्ही विहिरीचा पडलेलो आहे बाबा, आम्हाला वाचवा. तो वाकून बघतो तर त्याचे पोरं विहिरीत पडलेले असतात. तर मग शेखर आपल्या मुलांना वाचवण्यासाठी गर्जना करतो की कोणी आहे, माझ्या मुलांना बाहेर काढण्यामध्ये मदत करा. शेखाचा आवाज ऐकून सगळे लपलेले जनावरं, सगळी जनावरं म्हणजे सगळे जंगली प्राणी त्यांच्या समोर येतात आणि मुलगा म्हणतो तुमच्या मदतीसाठी बोलवलं असेल का, सांगा, आम्ही तुमची काय मदत करू शकतो. शेखर म्हणतो मी तुम्हाला आमचं बजेट तलावाचं मी पाणी पिऊन नाही दिलं तरी तुम्ही मदत करणार का. मुलगा म्हणतो हो, आणि मी आपण मदत केली तर देव आपली मदत करतो. तर मग वाचवा करून शेखांचे मुलं ओरडत बसतात. तर मुलगा म्हणतो मित्रांनो, शेखांच्या मुलांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यांना बाहेर करा. तर मग मुलगा म्हणतो माकड तू दोरी घेऊन ये. माकड म्हणतो दोरी हजर आहे, सकाळ तर काय करायचं आहे. अस्वल म्हणतो की दोरीचा एक टोक आपल्या कबल्याला बांध, खाली जा, दोघी मुलांना पकडून बघा, मला हाक मार, आम्ही दोरीचे सहारे तुम्हाला बाहेर काढू. तर पाकड म्हणतो ठीक आहे अस्वल मामा. मग तो दोरीचा एक टोक आपल्या कबलेला बांधतो आणि खाली शेखांची दोरी मुलांना पकडून मुलाला आवाज देतो, मुला मी शेखांची दोरी पोराला पकडून ठेवलाय, आता मला वरती खेळतं. मुलगा म्हणतो ठीक आहे. तर सगळे प्राण्यांनी बाहेर काढलं. तर मग ते मुलं बाबा असे करतात. आपल्या मुलांना जिवंत पाहून शेखर खूप खुश होतो. त्याचे डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. तर मग एक मुलगा विचारतो शेखरचं, बाबा येतं तेच आहे ना जर तुम्ही तुमच्या दारातून पाणी पिऊ नाही देत होते. शेखर म्हटलं हो बा, आणि माणसं असे असतात, तुम्ही कोणाचंही वाईट केलं तरी ते वाईट करत नाही. मग मुलगा म्हणतो की बाबू बघा ना सगळे नदीव सुकून गेले, तर मग तुम्ही याचा मला करा आणि परवानगी द्या, म्हणजे परमिशन द्या. तर शेखर म्हणतो ठीक आहे, एक पूल आसपासून हर एक प्राणी माझ्या तलावाचं पाणी पिऊ शकतो. एकूण सगळे प्राणी खुश होतात. तर शेखर म्हणतो फक्त एक प्राणीला सोडू, मी म्हणतोय या गड्डाबद्दल, फक्त येणं पाणी नाही पिता येणार माझ्या तलावातून. तर ते सगळ्याची माफी मागते. तर मुलांनो, या गोष्टीतून काय शिकायला मिळालं तुम्हाला की कोणाचाही आपल्या मित्राचा विश्वासघात करू नये, नंतर आपलंच नुकसान होतं. अशी होती शेखांचा तलाव याची गोष्ट.